सेवाची मुलगी वैष्णवाच्या घरी देण्यात आली. लक्षपूर्वक ऐका. दृष्टांत अतिशय साधा आहे, सोपा आहे. लग्न विवाह पार पडला, 16वा पार पडला. सकाळी ती कन्या उठली आणि कन्या उठल्याबरोबर पूर्वीचा काळ आहे, आता काय फरशा आल्या नाही. ह्या म्हाताऱ्या पुसू पुसू सारू सारू मेल्या आणि तुमच्या राज्यामध्ये फरशा आल्या. फरशी ती पुसू लागलेली एक लाडकी लिखती आणि पुसत असताना आता मला खरं सांगा, फरशी कशी पुसतात तुमच्याकडे? येऊ काय तिकडे मावल्या? फरशी कशी पुसतात? अशी. अहो ती लेकरू सकाळी उठलं आणि अशी फरशी पुसायला लागलं. ते मामाजी म्हणतात, बेटा आपण वैष्णव भक्त आहोत, असं आडवं नको पुसू माय, असं उभं पुस. ती उभं पुसली. नवीन लेकरू आलं होतं, कापड टाकून दिलं. मामा दास घासत होते. मामाने मंजन लावलं. ती लेकरू आलं, मामाजी बोल ना बाई, आपण वैष्णव भक्त आहोत, असे आडवे दात नका घासू, असे उभे घासा. दृष्टांत संपला. सिद्धांत महत्वाचा आहे. तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी. जर परब्रह्म साक्षात्काराचं दर्शन हवं असेल तर प्रथमतः डोक्यातला आणि अंतःकरणाच्या वृत्तीतला भेद नष्ट करा. तुमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही, परमार्थ सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला बोलता बोलता वाक्य बोलून गेलो होतो. किती जण असं वाटतं की आपल्या लेकीच्या हातात आपला जावया असावा, याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. किती जण वाटतं मला एक लेक आहे, उद्या मलाही वाटेल की माझ्या लेकीच्या हातात माझा जावया असावा. पण असं किती जण असं वाटतं आपल्या सुनाच्या हातात आपला लेक असावा. हे कसं वाटन, यानं तर पोटसूळ उठन. अहो याचंच नाव आहे द्वैत, याचंच नाव आहे भेद. मग हा भेद नष्ट करा. तुकोबारा म्हणतात, हा भेद नष्ट झाला रे बाबा, विष्णुमय जग पहिलंच आहे. आणि तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी. वादाचं मूळ कारण काय असेल तर फक्त भेद आहे. एकदा भेद संपला की परमार्थ करत असताना खंडोनी गेल्या अशा सगळं असताना जीवन कृतार्थ होईल. म्हणून भेद जाणं महत्वाचं आहे. हा विष्णू भक्त आहे, हा वैष्णव भक्त आहे, हा महादेव भक्त आहे, काहीच नाही. प्रत्येकाची उपासना वेगवेगळी असू शकते, मात्र प्रत्येकाचे ध्येय मात्र एकच आहे. एवढी संकल्पना तुकोबारा सांगतात की अंतःकरणाच्या वृत्तीतला भेदाभेद नष्ट करा. मग तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी. तुकोबारा वाद होण्याचं कारण काय? तुकोबारा म्हणतात वाद होण्याचे 4 कारण आहेत. पहिलं कारण आहे एखाद्याच्या वृत्तीला एखादी जर अपेक्षा असेल आणि ती जर पूर्ण नाही झाली तर त्याच्यापासून वाद किंवा द्वैत निर्माण होतो किंवा भेद निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीला कळावं अरे ह्या ठिकाणी अमुक रोग चांगला नीट होतो, किंवा एखाद्या व्यक्तीला कळावं इथं उत्तम भोग मिळतो, तिथं लाखो रुपये खर्च करतील पण तिथं गेल्याशिवाय राहणार नाही. याला उत्तम भोग, रोगी आणि भोगी असं शास्त्रकाराने सांगितलंय. मग तो तिथपर्यंत जातो. तुकोबारा आहे. मग जगाला दुःख कशाने होतं तर तुकोबारा म्हणतात ज्यांच्यावर कामाने आणि क्रोधाने चाल केली, जे काम क्रोधाच्या आळख्यात गुंतलेले अशाला दुःख होतं. खालून अभंगाचं 2रं चरण. काम क्रोध नाशी काम क्रोध
तुकोबरा म्हणतात काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. तुकोबरा म्हणतात काम क्रोध आमच्यावर चाली करू शकत नाही का आमचा भेदही गेला वादच राहिला नाही तर भेदच राहिला तर वाद होईल कुठून आणि वाद होण्याचं मूळ कारण काय तर भेद नाही. भेद का नाही कामे सर्वभूती पाहे एक वासुदेव. स्त्री आणि पुरुष याच्यातला भाववृत्ती अंतकरणाची संपून गेली. जाता जाता एकच वाक्य चला ना ज्ञानोबराच्या सोहळ्याकडे. किती जरी लोक असले तर सगळे म्हणतात ओ माऊली चला ना पुढं. माऊली चहा घेता का ओ माऊली भूक लागली असेल जेवण करा ना. वारथाला सुद्धा म्हणतात माऊली माऊली माऊली. सगळे माऊलीमय होतात. तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी. अर्थात तिथं कामही राहत नाही आणि क्रोधही राहत नाही. महाराज काम क्रोध एवढा बलवत्तर आहे एक एक विषयावर एक एक कीर्तन होईल. तुकोबरा म्हणतात अरे काम एवढा बलवत्तर आहे क्रोध एवढा बलवत्तर आहे पण तुकोबरा म्हणतात अरे कामची नाही तेथे क्रोधची काहीचा. वाक्य पुन्हा ऐका मारुतीला मला बोलायचं असं आहे काम नाही तेथे क्रोधची काहीचा. लक्षपूर्वक ऐका. ज्ञानोबरा म्हणतात जे तर काम उपजला. पुन्हा ऐका तुमच्या डोक्यामध्ये भ्रम घालून देतो. जेथे काम उपजला तेथे क्रोध आधीच आला. बरोबर बाबाजी. जिथे काम आहे क्रोध तिथं अगोदरच आहे. जेथे काम उपजला तेथे क्रोध आधीच आला. पण तुकोबरा म्हणतात ओ कामच नाही तेथे क्रोधीची काहीसा. वांछील त्यांची सीमारे नाचत जाऊ त्याच्या गावात. पुढे जाऊन सांगतो खेळिया माझा हानम्या शहाणा न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधाची काहीचा वांछील त्यांची सीमा रे. अरे जिथं कामच नाही तिथे क्रोध काय करणार आहे. अगोदर येऊ द्या नाही तर नंतर येऊ द्या. पण एवढा काम बलवत्तर आहे एवढा क्रोध बलवत्तर आहे. तुकोबरा म्हणतात एवढा जरी काम बलवत्तर असेल तर तुकोबराचं वाक्य ऐका. काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. किंवा काम क्रोधावर आम्ही घातीला बास. एवढे काम क्रोध बलवत्तर आहे एवढे काम क्रोध बलवत्तर आहे की एक एक विषयावर एक एक असणारं चरण तुमच्या समोर ठेवता येईल. किंवा कामाबद्दल जर बोलत असाल तर माझे नातराई वर्णन करतात येड कामदन तो केवळ पंचानन धडक मारली शंकरा किला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने. एवढा काम बलवत्तर आहे. नवे नवे मी श्रेष्ठांचं उदाहरण सांगतो. मज कामाचे निधान ब्रह्मकन्यासी धरुणाय पराशरे केले काय देवा दुर्गंधाई भोगिली. एवढा काम बलवत्तर आहे पण तुकोबरा म्हणतात काम आमच्यावर चाल करत नाही का तर त्या कामाला आम्ही बंदीशाळेत नाही त्या कामाला एवढं खेचून धरलंय की तो आमच्यावर वाट चले. अरे काळावर सुद्धा मात करून जाण्याची ताकद आहे. अरे काळा गुलाम कर सलाम तुकया घरी राबत
तसे अरे तुकोबराच्या घरी काळ सुद्धा सलाम करतोय. अरे हा काम काही किरकोळ गोष्ट आहे. एवढा काम बलवत्तर आहे, एवढा क्रोध बलवत्तर आहे. म्हणून महाराज जाता जाता एक वाक्य सांगून जातो. भगवान परमात्मा एक वेळेस लगाम घेऊन निघाले आणि निघाल्याच्या नंतर प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र यांची भेट झाली. देवा कुणीकडे निघालात? सांगितलं काही राजे, काही ऋषी, काही मुनी, काही साधक, काही पंडित, काही आचार्य जरा कामाने क्रोधाने यांना जरा पछाडलेलं आहे, जरा यांना लगाम घालण्याकरता चाललोय. त्यावेळेस ब्रह्म ऋषी प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र म्हणतात, देवा याच्यात आमचा कुठं नंबर आहे का? ओ विश्वामित्र, अहो तुम्हाला कशाला लगाम? तुम्हाला तर बिना होटाळीचाच. ओ देवा, देवाबरोबर प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र आहे. अरे ब्रह्मदेवाने शेळ्या निर्माण केल्या, विश्वामित्राने मेंढ्या निर्माण केल्या. ब्रह्मदेवाने गायी निर्माण केल्या, विश्वामित्राने म्हशी निर्माण केल्या. मी पदरचा सांगत नाही, विचारात ज्ञानोबरायला. अहो एकाची तपिन्नला, एकाची तपिन्नली, एके सृष्टीवरील सृष्टी केली, एके पाशानी वाहून उतरली समुद्र कतिके. अहो एकाच्या तपासाठी सृष्टी निर्माण झाली. अहो ही भाषा सुद्धा दोन प्रकारच्या आहेत. माणूस सकाळी उठल्याबरोबर इकडे बाल्कनीतून तिकडे बाल्कनीला म्हणतो, दादा झालं का जेवण बिवण? आता जेवण ठीक आहे, बिवण कुठून आलं? माणूस सहज म्हणतो उठल्याबरोबर. हा झाली का आंघोळ बुंगुळ? आता तुमच्याकडे ऐके नाही मला माहित नाही. झाली का आंघोळ बुंगुळ? आता आंघोळ ठीक आहे, बुंगुळ कुठून आली? जाऊ द्या, आम्ही सगळे प्रमाण म्हणणारे माणसं. शेंदरी शेंदरी ठीक आहे, पण हेंद्री कुठून आली? जाता जाता वाक्य सांगून जातो. असंच म्हणतात, आले का पाहुणे रावळे? आता पाहुणे ठीक आहे गुरुजी, पण रावळे कुठून आले? बाबा रावळे सांगू का? मेन मुलीला बघायला आले ते पाहुणे, आणि त्या पाहुण्या संग मोगम बिडी फुकीत तंबाखू खात आले ते रावळे. शेंद्री हेंद्री तुमच्यासाठी सांगतो, शेंद्री हेंद्री तिकडे कळत. पोळ्याच्या टायमाला देवाला शेंदूर लावला जातो गुरुजी आमच्याकडे. तुमच्याकडे असं ना म्हणतात. ते मग लावला की त्याला असं वाटतं हात कुठं पुसा, मग शेजारच्या दगडाला पुसतं. त्याला असं वाटतं दोन्ही देव आहे कोण. ते दोहीला थोडं थोडं लावतं, तिसरं हात पुसतं. त्या तिसरा असं वाटतं तिन्ही देव आहे कोण. त्या तिला थोडं थोडं लावतं, चौथीला हात पुसतं. त्या झाडाखाली देवाची MIDC तयार होती. जाऊ द्या, मेन देवाला शेंदूर लावला ती शेंद्री, आणि ज्याला हात पुसतात ती हेंद्री. शेंद्री हेंद्री तसं पाहुणे रावळे. आता चला, पाहुणे हा शब्द ब्रह्मदेवाचा आहे आणि रावळे हा शब्द विश्वामित्राचा आहे. झालं का जेवण हा शब्द ब्रह्मदेवाचा आहे आणि झालं का दिवण हा शब्द विश्वामित्राचा आहे. प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र. देवाने सांगितलं, माझा नंबर सांगितलं तुम्हाला बिना होटळीचं. काही काल गेला आणि काल गेल्याच्या नंतर मोहिनीचं रूप धारण करून श्रावणाचा महिना आहे, सुंदर पाऊस पडतोय आणि तेवढ्यामध्ये विश्वामित्राच्या पर्णकुटीपाशी भगवान परमात्मा येऊन उभं राहिले. कोण? अमुक राजाची कन्या. कशा करता? ब्रह्मऋषी सारखा पती मिळावा, देवाबरोबर प्रतिसृष्टी निर्माण करणारा पती मला प्राप्त व्हावा, याच्याकरता देवीला साकडं घालण्याकरता झाले. झालं तुमचं काम, सोडा ताट इथंच. पगळला ना विश्वामित्र. मला दृष्टांत सांगायचा एवढाच की एवढा असणारा विश्वामित्रासारखा ऋषी नाडीलाजीने तो केवळ पंचानन सुखदेवानी ध्यान धरवणे येडकान लाव कळवणे एका जनार्दनी चरणी बांधिलाजीने एवढा काम बलवत्तर आहे. पण तुकोबरा म्हणतात ज्याच्या हातात काम क्रोध आहे त्याचे आम्ही पायिक झालो, कारण त्याच्या हातात काम क्रोध आहे त्याचे आम्ही दास झालो आणि त्याचे दास झाल्याच्या नंतर तो कृपा करतोय. एवढंच वाक्य सांगत असताना का हो महाराज, पण तो त्याचा असणारा अनुभव किंवा त्याची असणारी स्थिती तो भगवान परमात्मा कोणापाशी असतो की ज्याचं दर्शन झाल्याच्या नंतर पापाचं शालन होतं आणि पुण्याची प्राप्ती होती. अभंगाचं दुसरं चरण. देवता